आपण या शाळेच्या बाहेरची सध्याची परिस्थिती बघत आहोत। 6 वाजलेले आहेत, मतदानाची वेळ संपलेली आहे आणि त्याच्यामुळे जे निवडणूक आयोगाचे सगळे कर्मचारी आहेत त्यांनी आता आपलं कामकाज जे ते थांबवल्याचं पाहायला मिळत आहे। अगदी शेवटच्या क्षणी एक वयोवृद्ध खरतर एक महिला खरतर या ठिकाणी आल्या होत्या, त्यांना आतमध्ये सोडण्यात आलं आहे। मात्र त्याच्यानंतर आपण बघतो की मतदान केंद्रावरती आता कोणतीही गर्दी नाहीये, पोलिसांची आता लगबग सुरू झालेली आहे। एकूणच कामकाजाची वेळ संपल्यानंतर आता संपूर्ण आपण पाहतो आहोत की स्टॉल बंद केलेले आहेत, कर्मचाऱ्यांनी आपापलं काम थांबवलेलं आहे। कारण की आपण बघतो की मुंबईमध्ये काही ठिकाणी असा प्रकार पाहायला मिळाला की जी मतदानाची प्रक्रिया आहे ती अगदी संथपणे चालू होती आणि त्याच्यामुळे अनेक मतदान केंद्रांच्या बाहेर मोठ्या खरतर रांगा आपल्याला लागल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र दादरच्या या संपूर्ण परिसरामध्ये आपण बघतो आहोत की आता संपूर्ण जे कामकाज आहे ते थांबल्याचं पाहायला मिळत आहे। सगळे जे स्टॉल होते बाहेरचे ते देखील आता या ठिकाणी बंद झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आता याच्या 6 वाजल्याच्या नंतर जे कुणी या ठिकाणी येईल त्यांना आता या ठिकाणी मतदान करता येणार नाहीये। खरं तर जशा पद्धतीने आपण बघतो की मुंबईमध्ये झालेलं एकूणच मतदान दादर हा खरं तर दक्षिण मध्य या लोकसभा मतदारसंघामध्ये मोडतो आणि या संपूर्ण परिसरामध्ये आपण बघत आहोत की खरं तर सकाळपासूनच मोठा